नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व माधवराव तुकाराम यादव ज्युनियर कॉलेज खानापूर शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील संस्कृती कार्यक्रम दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्कूल कमिटीचे सदस्य माननीय श्री सुहास नाना शिंदे, खानापूर माजी नगर अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर उदयसिंह हजारे, एच.एस. पाटील सर, विद्यालयाचे हितचिंतक मेजर मारुती भगत, खानापूरचे पोलीस पाटील प्रभुराज चव्हाण, दीपक खराडे, किरण माने, हर्षवर्धन माने, सतीश भगत, राहुल टिंगरे, सह्याद्री न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जब्बार पीरजादे आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गाडे सर यांनी यावेळी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री माने एम.बी. सर यांनी केले। या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 5वी ते 12वी अखेर सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती जावीर मॅडम यांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। यावेळी शेळके सर व कदम सर यांनी सर्वांचे आभार मानलेत। विद्यालयाला मोठ्या स्वरूपात देणगी देणारे किंवा जे आपणाला सभागृह बांधून दिलेले आहेत असे आपले स्कूल कमिटी सदस्य सुहास नाना यांचं मी पुनश्च नंतर पुन्हा स्वागत करतो। स्कूल कमिटी सदस्य नेहमी आपल्या विद्यालयावरती लक्ष असणारे मार्गदर्शक थोर देणगीदार डॉक्टर उदयसिंह हजारे, त्याच पद्धतीने आपले शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य श्री दीपक खराडे, पालक शिक्षक संघ सदस्य श्री किरण माने, शाळा व्यवस्थापन समिती विकास समिती सदस्य प्रभुराज चव्हाण, त्याच पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सतीश भगत, नेहमी शाळेवरती लक्ष असणारे आम्हाला मार्गदर्शक करणारे हितचिंतक मेजर मारुती भगत, त्याच पद्धतीने आपल्या गावातील श्रेष्ठ ग्रामस्थ किंवा ज्यांचं शाळेवरती लक्ष आहे, नेहमी ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीला इथं सांगत येणारे आमचे राहुल टिंगरे, त्याच पद्धतीने त्यांचे जोडीदार रोहित भगत, ते काही इथं आलेले नाहीत, पण राहुल टिंगरे, रोहित भगत यांच्या प्रयत्नातून आपल्या आगरणी मुळ्यातले गलाई व्यावसायिक रोहित जाधव यांनी आपल्या विद्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी, आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तसा 32चा संच आहे, तर 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचं काम रोहित जाधव या थोर देणगीदारांनी केलेलं आहे। आता या ठिकाणी आपण जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे, तर आपल्या शाळेमध्ये शालेय व सहशालेय उपक्रम हे चालूच असतात। शालेय अभ्यासक्रम म्हटलं की त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आला, अभ्यास आला, म्हणजे ज्याला आपण क्रमिक पुस्तकं म्हणतो, त्या क्रमिक पुस्तकांचा अभ्यास हा विद्यार्थ्याला करावा लागतो। आता हा क्रमिक पुस्तकांचा अभ्यास जो आहे तो वर्षभर विद्यार्थी करतच राहतात, तर त्याच्यातून कुठं जर ते विद्यार्थी थोडेसे बाहेर पडावेत, थोडीशी मौज मजा, थोडासा आनंद त्यांना लुटता यावा, या दृष्टीने आपल्या विद्यालयामध्ये जे काही सहशालेय उपक्रम राबवले जातात, या सहशालेय उपक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, क्रीडा महोत्सव आहे, फूड फेस्टिवल आहे, त्याच पद्धतीने आज आपण आयोजित केलेला हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम। आता या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामधून जे काही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, बंधू भगिनी आणि सर्व
खानापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व समित्यांचे सदस्य या सर्वांच्या मध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, आपुलकी निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच पद्धतीने जे काही आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे जे काही कला सुप्त गुण, ते सुप्त गुण जागृत करण्याचं काम आपण या स्नेह संमेलनामधून करणार आहोत. आता काही विद्यार्थी असतात, लाजरे बुजरे असतात, त्यांच्याकडे भरपूर कला असते, पण ते कला दाखवण्याचं धाडस करत नाहीत. तर अशा पद्धतीनं असे जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा सहभाग नसतो, असेही विद्यार्थी ह्या स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. तर या सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये आपल्या सहभागी झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये काही नृत्य आहे, काही गायन आहे, काही छोट्या छोट्या नाटिका आहेत. तर या पद्धतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर हा कार्यक्रम आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे त्याचा आनंद घ्यावा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि आज स्नेह संमेलनासाठी जमलेले 5वी ते 12वीचे विद्यार्थी. आमच्या काळी पण स्नेह संमेलन होत होती, दिवसाच होत होती. पण आपली आता आजकाल आपण बघतोय बाहेरच्या शाळांनी संध्याकाळचे स्नेह संमेलन असतात. आपण का ठेवत नाही संध्याकाळचे स्नेह संमेलन? तर आपल्यात असणारी हुल्लडबाजी. म्हणजे आज मला तुम्हाला नाराज करायचं नाही आहे, त्यामुळे जास्त बोलणार नाही. सारखं मीच बोलून मी का वाईट व्हायचं आहे की नाही वाईट व्हायचं. त्यामुळं आज तुम्ही फुल एन्जॉय करा सगळ्यांच्या वतीनं आणि अजिबात हुल्लडबाजी न करता सगळ्यांनी परफॉर्मन्स चांगले करा, एवढेच बोलतो आणि थांबतो. आज वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे व्यासपीठावर असलेले सर्व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक पण आले. तर शाळेचा हा जो उपक्रम आहे तो कुठंतरी विद्यार्थी अभ्यास करून थकत असतो आणि थोडंसं त्याचे मानसिक विचार चांगले राहावे, तो कुठंतरी फ्रेश व्हावा म्हणून असे शाळेमध्ये कार्यक्रम घेतले जातात. त्याचबरोबर या कार्यक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जे काही कलागुण असतात ते दाखवण्याची त्यांना संधी मिळते. काही लोक याच्यातून पुढे कलाकारही होऊ शकतात आणि त्यामुळं गाडेसर आणि रयत शिक्षण संस्थेने हा जो कार्यक्रम सुरू केला त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि या कार्यक्रमाचा तुम्ही भरपूर एन्जॉय करा, पण डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे हुल्लडबाजी करायची नाही. कार्यक्रम मनसोक्त त्याचा आनंद होता, एवढंच बोलून मी थांबतो. मी जास्त काय बोलणार नाही, पण शाळेने स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चालू ठेवल्याबद्दल प्रथमतः शाळेचे मी आभार मानतो. कारण या शाळेत मी या अगोदर सरांना बोललो की सहल वगैरे काही निघत नव्हते, तर ते मी सरांना 2 वर्ष पाठीमागे लागून यावर्षी सहल त्यांना काढायला लावली आणि विद्यार्थ्यांना म्हणलं तुम्ही शाळेच्या स्टाफच्या काही कृतीमुळे विद्यार्थ्यांचं म्हणजे आनंद हिरावून घेऊ नका. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की खानापूर पूर्व भागातून खानापूर असो, सुलतानगाडे असो, बिवघाट असो, इथून जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांनी माझ्या एक टाइम जरी इथं स्टॉपला इथं उतरलं खानापूर म्हणजे महात्मा गांधी विद्यालयात तर चांगलं होईल म्हणून मी तो खानापूरचा बस थांबा महात्मा गांधी विद्यालयाचा मंजूर केलेला आहे. जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे, 10% काम राहिलेलं आहे. जर खानापूर पूर्व भागातून जे विद्यार्थी येणार आहेत ते इथंच उतरणार, त्यांना इथलाच पास वितरित केला जाणार. आणि जर बसायला जर वेळ असेल तर तुम्ही खाली पण जाऊ शकता आणि इथं पण बसू शकता. अशा पद्धतीनं हे 2 गोष्टी माझ्या सरांना मी विनंती करून घेतलेल्या आहेत. एवढंच मला सांग